जीबीएसचे 101 रुग्ण आरोग्यमंत्र्यांनी काय म्हणाले जाणून घ्या। महाराष्ट्रातील पुण्यात 100हून अधिक लोकांना गुइलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसची लागण झाली आहे। यामध्ये सोलापूर येथील एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी म्हटले आहे की संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग चांगले काम करत आहे। यासोबतच लवकरच तज्ञ पथक यावर आपले मत देईल अशी माहिती त्यांनी दिली। पुण्यात या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित विकाराने संक्रमित झालेल्यांची संख्या 101 वर पोहोचली आहे असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले। महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर हे म्हणाले की जीबीएस रुग्णांबद्दल आम्हाला लवकरच आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे मत मिळेल। पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र आरोग्य विभाग रुग्णांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करीत आहे। आकडे वाढू नयेत। सध्या 101 संशयित रुग्ण आहेत। त्यापैकी 73 रुग्णांना जीबीएसचे निदान झाले आहे। एकाचा मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रात जीबीएसमुळे मृत्यूची ही पहिलीच घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। सोलापूरचा रहिवासी असलेला हा 40 वर्षीय माणूस पुण्यात आला होता। त्याला पुण्यात संसर्ग झाल्याचा संशय आहे। श्वास घेण्यास त्रास, खालच्या अंगांमध्ये अशक्तपणा, अतिसार यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाला 18 जानेवारी रोजी सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर या आजारावर उपचार करण्यात आले असे सोलापूर शासकीय रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले। मेडिकल कॉलेजमध्ये अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। रविवारी त्यांचे निधन झाले। त्यांच्या मृत्यूनंतर प्रकरण वैद्यकीय तपासणीसाठी सोलापूर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असे अधिकाऱ्यांनी सांगितले। प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की त्याला जीबीएसची लागण झाली होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले। 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे क्लिनिकल पोस्टमार्टम केल्याचे डॉक्टर ठाकूर यांनी सांगितले। त्यांनी सांगितले की प्राथमिक अहवालात मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचे सूचित झाले आहे। त्यांनी सांगितले की मृतांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत NIV पाठवण्यात आले आहे। तत्पूर्वी राज्य आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की रविवारी पुण्यात जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली। संक्रमित लोकांमध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे।